येत होते. तर मी परेडून येत होते, तर तो जो राजेश शेख आहे तो मुलगा समोरून येत होता आणि तो थांबला आणि माझ्या वर्दीवर आणि गाडीवर थुकला आणि मी तिथं त्यांनी थांबवलं मला. त्यांनी थांबवलं तर मग त्यांनी माझ्या वर्दीवर छेडछाड केली आणि मग मला तो तिथं म्हणतो आमच्याच खाली असतं म्हणे. त्या टायमाला तो म्हणे तुझा यूज करेन, तुला मी यूज करेन. आणि त्या टायमाला तुम्हाला असं म्हणला की तुझा यूज करतो म्हणे, मी तुझ्या ॲसिड फेकेल, तुला यूज करून सोडून देईन. मग तो असं म्हणला. मग मी तेव्हा काहीच ऐकलं नाही. तेव्हा टायमाला घरी गेले. मग आईला सांगितलं. तर आईला सांगितलं. आई म्हणे थोडं थांब, पाहुणे आलेले होते घरी. तेव्हा आम्ही काही बोललो नाही. मग दादा घरी आला. दादा झोपेतून उठला. त्यांनी हे शब्द ऐकले. मी दादाला सगळं सांगितलं काय झालं. मग दादा त्याला समजवायला गेला होता. त्याला समजवायला गेला. त्यांनी काय केलं, दादावर फायटर असतं का, फायटर आणि चाकू होता त्याचा, फायटरवरून दादावर वार केला. मग माझ्यावर पण केला. आणि एवढं झालं. ते बाकीचं दादा आता जे तुम्ही बोलले की बाबा त्याने असं बोलला, असं करेल तसं करेल, यूज केले, म्हणजे ह्या अगोदर तुमचे काही वादविवाद झाले होते का? नाही. म्हणजे हे प्रकरण इतक्या ज्या गोष्टी झाल्या तुमच्या, हे प्रकरण माझ्या मागं होता. ह्या गोष्टीच्या इतके प्रकरण जे तुम्ही बोलला जातं, म्हणजे कशामुळे नेमकं काय झालं जे तुम्ही डायरेक्टली इतके त्यांनी आरोप केले, समजा तो असं बोललाय, म्हणजे असं कुठल्या आधारे तो बोललाय? तो रिलेशन मध्ये ए म्हणत होता मला. अच्छा. हां, तो असं बोलत होता. पण तसं काही होत नाही. तो माझा पाठलाच करत होता रोज. त्याच्यामुळे हे झालं. तो हिला धमक्या द्यायचा, जर तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये नाही आली, तुझ्या मम्मीला मारीन, तुझ्या भावाचं मर्डर करीन, मी असं करेल तसं करेल. तो हिला काय करत होता, प्रेशरमध्ये आणत होता, तू माझ्यासोबत येच, आणि जर नाही आला तर मग तो जातीहून शिवाय द्यायचा, तुम धेडके, तू माईसे, तसं आहे, असं करायचा तो. आणि मग हा इतक्या वेळेस अनेकदा त्यांनी अशा जातीवाचक शिव्या दिल्या, धमक्या दिल्या, कधी तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार वगैरे दिली नाही का? नाही, मला प्रेशर, म्हणजे त्यावेळेस आम्ही एकदा समजवलं होतं त्याला. असं वाटलं बाबा समजून सांगू, आपल्याला एका एरियात राही नाही, घराजवळ घर आहे, कशाला वादेवाद व्हायला पाहिजे ना, असे वाद जर जाऊ द्या. मुलगीची जात आहे बाबा, इज्जत नाही गेली पाहिजे म्हणून आपण काय म्हटलो, इथंच आपण काय करू, सॉल्व्ह करून टाकू. त्यांना सांगू, त्यांना सांगितलं आपण, त्यांच्या वडिलांना सांगितलं त्या मुलाच्या, पण तेव्हा सांगून काहीच फायदा नाही झाला. परत तो तसाच करू लागला, तशीच वागणूक तिची चालू होती. मारहाण किती लोकांनी तुमच्यासोबत मारहाण केली आणि कुठे केली? ही मारहाण 5 नंबर गल्लीमध्ये झाली, मिसरवाडीमध्ये. आम्ही त्याला बोलायला गेलो, त्याच्या वडिलाला सांगितलं, तो मागून आला, गाडीवर 2-3 जण होते ते, त्यातनं तो आला, फायटर काढलं, एका हातात चाकू होता आय थिंक त्याच्या, आणि त्यांनी वार केला आमच्यावर. मला पहिले मारलं, मग नंतर ही मदत आली, तर हिच्यावर पण डोक्यात त्यांनी फायटरने वार केला. मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलात, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामध्ये काय दाखल होते आणि कुठला गुन्हा दाखल होता याच्यात काही सांगितलं का तुम्हाला? हो, ते बोलले, पण ते दिदीला माहिती आहे का कोणते मॅडम काय कलम 323, कलम 324, 506, 354 आणि 34 अजून ते ॲट्रॉसिटीचं लावायचं आहे. पण आता ते त्यांचे वरिष्ठ अधिकारी नाही आहे, त्यांना बोलून करून ते आता थोड्या टायमात ते म्हणत आहे, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट वगैरे आणायला लावले, ते आलं का ती ॲट्रॉसिटी पण लावणार आहे आता थोड्या वेळात. अच्छा, आपलं नाव? ॲडव्होकेट मुस्कान पठाण. दादा, तुम्ही सोबत दिसता, तुम्हालाही डोक्याला मारहाण झालेली दिसते, नेमकं तुम्ही कोण आहात? दिदीचे तुम्ही कोण आहात? मोठा भाऊ आहे. अच्छा, मोठा भाऊ. तर हे एकटेच होते का गाडीवरती ज्यावेळेस त्यांना? पहिले असं झालं ना, हे पहिले एकटेच होता. ही परेडनं येत होती, परेड वगैरे होती 26 जानेवारी निमित्त, हिचे युनिफॉर्म वगैरे होता. तर हे तिला काय केलं, यांनी रस्त्यावर दिसला, तिच्या अंगावर थुकला, तो शिवीगाळ करू लागला, असं झालं. अच्छा, तुमचं नाव? सागर काळे. आणि दिदी तुझं काय नाव? संजीवनी अरुण. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. मी संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन टायगर सेना अमोल त्रिभुवन. आजच्या दिवशी आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरी करत आहोत. आणि ह्याच दिवशी कायदा सुव्यवस्था ही जिवंत आहे की नाही असा प्रश्न पडतो. आजच मिसरवाडी या ठिकाणी घडलेली घटना, दोघं भाऊ बहीण जात असताना त्या मुलीला छेडछाड झाली. अश्विनी काळे ह्या मुलीचं नाव आहे. त्या मुलीला छेडछाड झाल्यानंतर तिच्या भावाने विरोध केला. विरोध केल्यानंतर दोघाही भाऊ बहिणीला फायटरनी मारण्यात आले. ते इतके रक्तभांबळ झाले की त्यांना घाटी रुग्णालय ह्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आले. खरं म्हटलं तर अशा गुंडांना कायद्याचा धाक नाही राहिला व यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यामुळे त्यामुळं अशा
गुंड प्रवृत्तीच्या लोकांची हिंमत वाढत चालली. अशा लिंक पिसाट व अशा आरोपीवर कठोर कारवाई करून त्यांची मस्ती जिरवण्यात यावी अशी संभाजीनगर औरंगाबादच्या CP साहेबांना विनंती. नसता त्या मुलीला व तिच्या भावाला न्याय देण्यासाठी रिपब्लिकन टायगर सेना ही रस्त्यावर उतरल व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. तरी CP साहेबांना नम्र विनंती की संबंधित जे आरोपी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी. सप्रेम. जय भीम.